धोकादायक विजेच्या तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। ही बाब लक्षात घेऊन तसेच नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित वीज सेवा पुरवण्यासाठी नगरपंचायतीतर्फे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। तब्बल 1,45,00,000 रुपयांच्या खर्चाच्या या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा कौतिक पगार यांच्या हस्ते नुकताच झाला। कामाची सुरुवात मराठी मुलांची शाळा, नवीन ओतूर रोड, मदिना बेकरी, शिवाजीनगर परिसर ते आनंद हॉस्पिटल या प्रमुख व गर्दीच्या भागातून करण्यात आली आहे। या परिसरात नवीन वस्ती निर्माण होत असल्याने विजेच्या खांब, तार वारंवार तुटत होते आणि अपघाताचा धोका कायम होता। भूमिगत वीज वाहिन्या टाकल्याने आता अखंड व सुरक्षित वीज पुरवठा होणार आहे। वाहतुकीतील अडथळेही दूर होतील। या प्रकल्पामुळे वीज पुरवठ्याचा दर्जा उंचावून नागरिकांना सुरक्षितता, सोयीसुविधा मिळणार आहे। यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, नगरसेवक तेजस पगार, जगन्नाथ जाधव, अतुल पगार, चेतन मैत, जयेश पगार, राजेंद्र पगार, ML पवार, संदीप पगार उपस्थित होते। कळवण शहराचा शाश्वत विकास करण्यासाठी वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक आहे। या भूमिगत वीज वाहिन्या प्रकल्पांमुळे शहरातील विजेच्या समस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आगामी काळात आणखी महत्त्वाची विकास कामे हाती घेतली जाणार आहेत, अशी माहिती कौतिक पगार नगराध्यक्ष यांनी दिली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार, कळवण, देवळा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।